कसं आहे, अचानक नियोजन झालं नाही का ट्रिपला जायचं. मारताना सगळ्यांना सांगितलं कुठं जायचंय नेमकी. मग काय एकदम अर्जंट मध्ये पिकअप मागवली, पिकअप आली. मग काय पोरांनी डायरेक्ट सामानच आवरा घेतलं राव. सामान बिमान आवरले एकदम टक्कार मध्ये. आणि चपला काढायच्या होत्या, चपला दिल्या ना मला टपाव टाकून. चपलाच ना मला घालायच्या. काय तुकाराम भाऊ आहे आमचा वा. अख्खी वाटच पाहत होती पिकअप मध्ये बसायची. पण अरे म्हणलं दामा, अरे आपल्या संस्थेला राहिले लॉक लावायचं. आम्ही आलो जरा लॉक लावून. लॉक लावलं, या काय अख्खी संस्थाच खाली झाली होती. अख्खी चालली होती ना. विशाल भाऊ डायरेक्ट टपावर जाऊन बसला. आपण शेट आहे, डायरेक्ट पुढं जागा आपल्याला नाही का. मग काय एकदम बांगबुंग गाडी निघली ना बांगाट. गाडी काय पाण्यावर पळती काय, पेट्रोल तर टाकायच लागत आहे तिच्या. पेट्रोल टाकाय गेलो. महाराजांचा मुलगा चालला होता आवरून सवरून पार नटून थटून. पण तो लय तारात द्यायला लागला. दिलं त्याला कोतोळ मध्ये आबांक पाठवून निघलो आम्ही. ब्राह्मणवाड्या जार घ्यायला थांबलो गिरीश भाऊच्या दुकानावर. पण सुजित भाऊनी इकडे दुसरा दानक्या सुरू गेला डायरेक्ट. फिरायला गेलं की महत्वाचं काय राहतंय जेवण. मग काय आम्ही शोधलं एक स्पॉट तिकडे गाठाखाली. बसले ना एकदम मस्त मध्ये मंदिरात. पत्रावाळ्यांचा पत्या कालवान नादच डायरेक्ट. असं करता करता आम्ही एकदम मस्त मध्ये पोचलो नाही का शिवनेरी गडावर डायरेक्ट. पोरांनी घोषणा देत 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 डायरेक्ट गड चारायला सुरुवात केली. चढायला सुरुवात केली कुठं का दुकानवाले लागले ना हाका माराय आमचं सामान घ्या म्हणून. पण त्यांना काय म्हणलं माहिती काय, म्हणलं गाडावरून आल्यावर पाहू भाऊ आता. मग काय सगळे तयारीतच होती गड चढायच्या. मग एकदम नाद मध्ये डायरेक्ट शिवाजी महाराजांची जय म्हणून डायरेक्ट सुरुवात केली गड चढायला. ही शिवनेरीची हिरवळ पाहता पाहता आम्ही डायरेक्ट पहिल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर निघलो बी तरी आम्हाला कळालं नाही. मग काय मुलांनी परत एकदा घोषणा केली, पुढं चालायला सुरुवात केली. साई नाही तर बार डायरेक्ट मूड मध्येच होता चांगला. महाराज राहिले माग, पोर दमली होती. मग जरा वेळ बसली इथं. मग काय चालायला सुरुवात केली. निघतच होतो पुढं. तेच इथं काय वेगळंच दिसलं आम्हाला काय कळानीच. पण बघून घेतलं. इथं फोटो बिटो काढले पोरांनी. आणि झाडं बिड एकच नंबर झाडं होती राव. त्यांनी फोटो बिटो असे भारी टाकले होते ना बार. मग असं करता करता आम्ही डायरेक्ट शिवनेरीच्या गाडावरच पोहोचलो डायरेक्ट वरती. आणि महाराज राहिले होते माग. महाराजांना येऊन दिलं आणि आम्ही गेलो गाडावर गेल्यावर असं वेगळंच वाटलं. डायरेक्ट अंगावर काटाच आला डायरेक्ट नाही का. तिथं आपल्या शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. आम्ही तिथंच बघत बसलो राव. एकच नंबर होतं सगळं. सगळे आतमध्ये जायलाच निघली होती, कारण आतमध्ये होती छत्रपतींची मूर्ती. ती काय दिसण्याची अंधाराची, पण आम्ही बघितली आणि दर्शन घेतलं. एकदम मस्त वाटलं. असं करीत आम्ही जरा वर गेलो. मग हेच ते ठिकाण जिथं शिवाजी महाराज आपले लहानाचे मोठे झाले आणि स्वराज्य निर्माण करायचं स्वप्न बघितलं. तिथंच बसलो आणि शिवाजी महाराजांचं ते रूप आठवीत बसलो आम्ही सगळे. आणि खाली आलो. मग काय फोटो काढायचे होते. राहिली की सगळी लाईनीत उभी मग फोटो काढाया. सूर्य मावळला होता आणि मुलं बी मोकार दमली होती. त्याच्यात आम्हाला वझरला जायचं होतं. असं करता आलो आम्ही सगळी वझरलाच आलो. डायरेक्ट 7 वाजले डायरेक्ट यायला रात्रीचा. आणि थंडी मोकार बार. दर्शन करायला गेलो आणि आरतीचा टाइम झाला होता. ते आम्हाला डायरेक्ट बनले आता तुम्ही इकडंच थांबा आणि मग आरती झाल्यावर मग दर्शन घ्या. सगळं झालं आणि पोरं गेले ना डायरेक्ट दुकानं फिरायला. इथं एवढ्या सुंदर मूर्त्या ते होत्या आणि एवढी पब्लिक. मूर्त्या बघितल्या आम्ही आणि रात्रीच आम्ही आलो घरी. रातचा व्हिडिओ नाही काढता आला, लय थंडी होती.